सोमवती अमावस्येला ना घरातल्या लहान मुलांच्या कल्याणासाठी एक उपाय करायला सांगितला जातो. आता यंदा 15 जूनला सोमवती अमावस्या आहे. अधिक महिन्याची समाप्ती पण होणार आहे, त्यामुळे हा दिवस खास आहे. तर कुठला उपाय करायचा आहे सांगते, ऐका. सोमवती अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरात लहान मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, अगदी ते 17-18 वर्षाचे असतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. सकाळी लवकर उठायचं, स्नान वगैरे करायचं आणि त्यानंतर 1 वाटी भात शिजायला लावायचा. भात शिजल्यानंतर तो 1 वाटी भात जो आहे तो एका कागदावर किंवा एका ताटलीमध्ये काढायचा आणि तो भात 7 वेळा तुमच्या मुलावरनं मुलीवरनं ओवाळायचा. आता हे करत असताना तुम्ही मुलाला सोफ्यावर बसवू शकता, खुर्चीवर बसवू शकता किंवा अगदी पाठ मांडून खालीसुद्धा तुमच्या मुलाला किंवा मुलीला बसवू शकता आणि 7 वेळा हा भात तुमच्या मुलावरनं मुलीवरनं ओवाळायचा आहे आणि त्यानंतर तो बाहेर पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवून द्यायचा आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे. आता हे करत असताना जेव्हा तुम्ही भात शिजवाल तेव्हा त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे, ही महत्त्वाची गोष्ट. यामुळे मुलांना लागलेली दृष्ट निघून जाते. त्याचबरोबर मुलं चिडचिड करत असतील किंवा सतत आजारी पडत असतील तर सगळ्या प्रकारच्या नकारात्मक गोष्टींपासून मुलांचं रक्षण होतं. अमावस्या तिथी ही दृष्ट काढण्यासाठी फार महत्त्वाची असते. अमावस्येच्या दिवशी दृष्ट काढणं यामुळे सगळीच नकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीपासून दूर जाते आणि म्हणून तुम्ही हा अगदी साधा सोपा उपाय करून बघू शकता. त्यामुळे एखाद्या मुलाला मुलीला जर पितृदोष सांगितला असेल पत्रिकेत तर त्या पितृदोषापासून निवारण होण्यासाठी सुद्धा हा उपाय मदत करतो. पितृदोषाची अनेक कारणं असतात, पण पितृदोषामुळे मुलांच्या प्रगतीत अडथळे किंवा शिक्षणात अडथळे, लग्नाला अडथळे हे सगळं बघायला मिळतं आणि हा उपाय केल्यामुळे पितृदोष निवारणसुद्धा होतं. अमावस्येच्या दिवशी तुम्ही हा उपाय जर केलात तर त्यामुळे अन्नदानाचं पुण्यसुद्धा तुम्हाला मिळतं, कारण तुम्ही तो भात पक्ष्यांना किंवा पाण्यामध्ये माशांना खायला देणार आहात. त्यामुळेच अन्नदानाचं पुण्यसुद्धा या उपायाने मिळतं. भात अर्थात तांदूळ जो आहे तो समृद्धिकारक मानला जातो, लक्ष्मीकारक मानला जातो आणि त्यामुळेच अशा प्रकारे भाताने दृष्ट काढल्याने समृद्धी आणि विपुलता या गोष्टी आकर्षित होतात. आता अर्थात या सगळ्या गोष्टींवर जर तुमचा विश्वास असेल, तुमची श्रद्धा असेल तरच या सगळ्या गोष्टींचा परिणाम दिसतो. विश्वास नसेल, श्रद्धा नसेल तर या गोष्टी अजिबात करू नयेत. आता अमावस्येच्या दिवशी घराला सुद्धा आपण नकारात्मक ऊर्जेपासून लांब ठेवू शकतो. त्यासाठी सुद्धा एक उपाय करू शकतो. काय उपाय करायचा आहे तर अमावस्येच्या दिवशी फरशी पुसताना मिठाच्या पाण्याने फरशी पुसायची आहे. ज्या पाण्याने तुम्ही फरशी पुसणार आहात त्या पाण्यात 1 चमचा खडे मीठ टाकायचं आहे आणि त्या पाण्याने फरशी पुसायची आहे. मीठ हे गोष्टी